अहिल्यानगरमधील अंड्यांचं गाव. दररोज विकतात 45 लाखांची अंडी. मंडळी, अहिल्यानगरमधील विविध गावात आता अनेक विशेष सुधार व्हायला लागलेत. कोणत्या गावात ऊस तर कोणत्या गावात संत्री फेमस व्हायला लागली आहे. पण मंडळी, अहिल्यानगरमधील असं एक गाव आहे की जिथे दररोज 45 लाख रुपयांच्या अंड्यांची विक्री होते. हे गाव म्हणजे संगमनेर तालुक्यातील देवकवठे गाव. पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून येथील प्रयोगशील शेतकरी युवकांनी कुक्कुट पालन सुरू केले आणि पाहता पाहता या व्यवसायाने भरभराट आणली. आज या गावात 150 पेक्षा अधिक पोल्ट्री फार्म आहेत. म्हणजे येथून दररोज सुमारे 6.5 लाख अंड्यांची विक्रमी निर्यात केली जाते. म्हणजेच यातून तब्बल 45 ते 50 लाख रुपयांची अंडी विकली जाते. येथील शेतकरी सांगतात, एक दिवसांचे पिल्लू सुमारे 105 दिवसात पूर्ण विकसित होते आणि त्यानंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. एका कोंबडीचे सरासरी आयुष्यमान 700 दिवसांचे असते. देवकवठे गावाला पूर्वी सातत्याने दुष्काळी परिसर म्हणून ओळखले जात होते. मात्र सुमारे 15 वर्षांपूर्वी युवकांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुरू केल्याने या गावाचे चित्रच बदलले. आज गावातील 250 पैकी 150हून अधिक कुटुंबे कमी अधिक प्रमाणात पोल्ट्री व्यवसायात कार्यरत आहेत. येथून दररोज सुमारे 6.5 लाख अंडी गुजरातमधील सुरत तसेच मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात निर्यात केली जातात. प्रत्येक पोल्ट्री धारकाकडे स्वतःची फीड मिल असून त्यापैकी 75 मिल 30 अश्वशक्ती आणि 5 मिल 50 अश्वशक्ती क्षमतेचे आहेत. मंडळी, या प्रगतशील अंड्यातून आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या गावासाठी एक लाईक तर बनतोच.